हाय हॅलो वेलकम टू फूड अँड ब्लॉग। आज मी तुमच्यासोबत एक छोटासा पण छानसा असा गोड व्हिडिओ शेअर करणार आहे। संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळच्या टाईमामध्ये किचनमध्ये आल्या मी सगळ्यात पहिले तर खिडकी उघडते जी गॅसच्या वरती असते। सकाळी येऊ संध्याकाळी येऊ माझं पहिलं काम असतं किचनमध्ये आल्या खिडकी ओपन करणे। त्याच्यानंतर सकाळचं जे दूध राहिलेलं ते सगळं तापवलं आणि म्हटलं आता याचं सगळ्याचं दही लावूया, कारण आता दुसरं ताजं दूध मी आणलेलं, मग म्हटलं हे सगळ्याचंच मी दही लावण्यासाठी डब्यात ओतून दिलं। त्याच्यानंतर आता जे ताजं दूध आणलं आहे ते सुद्धा तापवाय ठेवणार आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी त्या दिवशी तुपाचा जो व्हिडिओ शेअर केलेला ना, त्याच दिवशीचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे। तर संध्याकाळच्या टायमामध्ये फारशी अशी कुणाला जास्त भूक नव्हती, मग मी म्हटलं चला छान असा खपली गव्हाचा जो शिरा येतो ना तो करूया। तर खपली गहू असतात आता सर्रास सगळीकडे मिळतात, त्याचा असा रवा पाडून आणलेला आहे मी, बघू शकता असा। तर साधारणपणे 1 वाटी हा रवा मी घेतलेला आहे। हा 2 व्यक्तींसाठी पुरेसा असतो। सर्वात अगोदर तर कढईमध्ये मी तो कोरडाच भाजून घेते, नंतर मी त्याच्यामध्ये तूप टाकून भाजून घेणार आहे। फक्त हा भाजत असताना गॅसचा फ्लेम स्लो करावा लागतं, कारण जे खपली गहू असतात ना ते थोडेसे लालसर असतात, त्यामुळे आपल्याला भाजलेलं आहे ना पटकन समजत नाही। तर इथं मी आता कोरडा भाजून घेतला थोडा वेळ आणि नंतर आता तूप टाकून थोडं मी भाजून घेणार आहे। खूप छान चविष्ट असा लागतो हा। आपल्या रेग्युलर गव्हापेक्षा आहे ना ह्या गव्हाचा शिरा खूप छान लागतो, लापशी सुद्धा असं म्हणतात। नंतर त्यामध्ये आपल्याला उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे। बघू शकता हे प्रोसेस थोडी आपल्याला सावधपूर्वक करावी लागते, कारण बघू शकता किती जास्त त्याच्यावर शितळे उडत आहेत। तर आता मी त्याच्यात गरम पाणी उकळलेलं टाकलं आणि झाकून ठेवलं, आणि गूळ हा आपल्याला नंतर शिजल्यानंतर घालायचा आहे। जर सुरुवातीलाच आपण गूळ घातला ना तर मग तो रवा आहे ना तो शिजत नाही व्यवस्थित। मग त्याला झाकण ठेवून मी पाहिला तर अजून बरंचसं त्याच्यातलं पाणी आहे, ते आटायसाठी पण जरा थोडासा वेळ लागेल आणि थोडंसं शिजायसुद्धा बाकी होता। हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता, कुकरमध्ये उलट पटकन होतं कढईमधल्यापेक्षा। तर अजून मी चेक केलं पण अजून थोडासा कच्चाच वाटला मला, म्हणून मी परत एकदा झाकण ठेवून आहे ना तर मी त्याला हे केलं। तर याचं दूध पाण्याचं प्रमाण म्हणाल तर 1 वाटीला आपण 1 वाटी रवा घेतला तर त्याला 3 वाट्या पाणी घालावं लागतं। मग त्याच्यानंतर छान शिजल्यानंतरच मी आता इथं गूळ घातलेला आहे। गूळ पण घातला की नंतर आणि त्याला पाणी सुटतं, मग ते सुद्धा पाणी आटवणं आपल्याला गरजेचं असतं। छान अशी लापसी लागते। त्याच्यानंतर थोडंसं किंचितचं मीठ घातलं मी चवीसाठी। कोणत्याही गोडाच्या पदार्थात जेव्हा तुम्ही किंचित मीठ घालताना तेव्हा त्याची एकदम टेस्ट छान लागते। किंचित घालायचं 1 चिमूटभर। त्याच्यानंतर पाणी पण छान आटलं त्याच्यातलं। आताही थोडंसं तुम्हाला रणी वाटते, पण नंतर थंड झाल्यानंतर हे एकदम घट्ट येतं। आणि सगळ्यात शेवटी येतो याच्यातला महत्त्वाचा पार्ट, ते म्हणजे सुंठ, वेलची आणि जायफळची पूड। ह्याच्याशिवाय ह्या रव्याला टेस्ट येत नाही खूप छान। आणि हे घातल्यानंतर ना ही पूड घातली का नाही की नंतर आपण त्याच्यावर पटकन झाकून ठेवायचं आणि एक 10च मिनिटानंतर काढून घ्यायचं आहे। तिथं माझी ताट रेडी झालेली आहे। छान अशा कोथिंबीर वड्या घेतलेल्या आहेत आणि गोडाबरोबर तिखट तर पाहिजेच। मग अशा प्रकारे मी आज थाळी सजवली होती की त्याच्यामध्ये खपली गव्हाची लापशी, कोथिंबीर वडी आणि त्याचबरोबर दूध, अशी चांगली सात्विक घरचे आणि संध्याकाळच्या टायमालाही परफेक्ट अशी थाळी। तुम्हाला आवडली असल्यास तर नक्की करून बघा। खपली गहू कुठेही सर्रास मिळतात, त्याचा तुम्ही घरी आणून मिक्सरवर सुद्धा त्याचा रवा काढू शकता। आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।